नमस्कार. आज अधिक मासाचा 12वा अध्याय बघणार आहोत. पौर्णिमा आणि अमावस्या. सूत म्हणतात, ऋषी हो, भगवान महाविष्णू हे लक्ष्मी देवीला जे पंचपर्वाची माहिती देत आहेत त्यातील 2 पर्वाची माहिती आपण पाहिली. आता आणखी 2 पर्वाची माहिती घेऊया. पुढील 2 पर्व म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. जर तसं जर म्हटलं तर 12ही महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही तरी महत्व हे आहेच. पौर्णिमा हे असं पर्व आहे की ह्या दिवशी केलेले या व्रतवैकल्ये, सत्कर्म, जपजाप्य, दानधर्म याला फार महत्व आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमा साधल्यास जे फल पदरात पडतं त्याची बरोबरी काही तीर्थयात्रा, असंख्य व्यतिपात, पर्वणी, संक्रांत, चंद्र सूर्य ग्रहण काळ या काळातील साधना फलाशी होत नाही. पौर्णिमेला भल्या पहाटे उठून पवित्र नदीचं स्नान करावं. धनधान्य, अन्न, वस्त्र, सुवर्ण यापैकी जे शक्य असेल त्या वस्तूंचं यथाशक्ती दान करावं. सवाष्ण ब्राह्मणास मिष्टान्न भोजन, दान दक्षिणा द्यावी, त्यांचा आदर सन्मान करावा. आषाढातील पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजन त्या दिवशी पूजन केलं तर नारायण प्रसन्न होतो. माघ पौर्णिमेला माधवाचं, फाल्गुन पौर्णिमेला शंकराचं, चैत्र पौर्णिमेला अनंताचं, वैशाख पौर्णिमेला पितृगणांचं पूजन करावं. असे केले असता त्या देवता प्रसन्न होऊन उपासकावर कृपा करतात. पौर्णिमेची पर्वणी साधून स्नान, देवदर्शन, नामस्मरण, दानधर्म इत्यादी पावन कर्मे केली असता उपासकाचं कल्याण होतं. रमानाथ त्याच्यावर कृपा करतो. पौर्णिमेने सौभाग्य प्राप्ती होते. हे सती सावित्रीच्या कथेवरून लक्षात येतेच. गुरुपौर्णिमा पूजनाने गुरुकृपेचा लाभ होतो. होळी पौर्णिमेच्या पूजनाने वैचारिक परिवर्तन घडते. वाईटाचा, दुष्ट प्रवृत्तीचा, अज्ञानाचा, अमंगलतेचा नाश होतो. या पौर्णिमा पर्वाची व्रतसाधना केल्यास जीवाला जन्माची सार्थकता साधणे, कुळाचा उद्धार होणे, पुण्य लाभणे, सौभाग्य लाभणे इत्यादी फायदे होतात. जसं महत्व ह्या पौर्णिमेला तसं अमावस्या ह्या पर्वालाही आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी महिन्याची शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. ही तिथी विशेष करून पितृगणांच्या कृपाप्राप्तीसाठी फार उपयोगी आहे. अमावस्येला तिळ अर्पण दिलं तर पितरवर्ग संतुष्ट होतो. या दिवशी श्रद्धापूर्वक पितरांसाठी श्राद्ध कर्म केलं तर ते आशीर्वाद देतात. कावळ्याला घास द्यावा, पिंडदान करावं, पितरांचं स्मरण करावं. कारण जर पितरवर्ग हा संतुष्ट नसेल तर आपल्याला सुखशांती लाभत नाही, घरामध्ये समाधान टिकत नाही, उत्कर्ष होत नाही, संकल्पित कार्यात यश मिळत नाही, पितृदोषांमुळे वंश खंडित होतो, शाप भोगावा लागतो, आधी व्याधी मागे लागतात. या सर्वांपासून जर सुटका हवी असेल, पितरवर्गाचे चांगले आशीर्वाद हवे असतील तर ह्या अमावस्या पर्वाची पर्वणी साधावी. अधिक महिन्यातील अमावस्येला असे श्राद्ध कर्म केले, तर्पण केले, दान धर्म केला तर त्यामुळे कुलोद्धार, उत्कर्ष, सौख्य प्राप्ती इत्यादी फलेही अधिक म्हणजेच वाढत्या प्रमाणात प्राप्त होतात. म्हणून श्रोते हो, या मलमासातील ही पर्वणी आपण अवश्य साधा. हीच प्रेमाची अन कळकळीची विनंती. जय जय रघुवीर.